हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण या ठिकाणी आज अपूर्णांक यावर आधारित जो आजचा घटक आहे तो बघणार आहोत. अपूर्णांक आणि हा घटक तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी, जी तुमची परीक्षा आहे 2024ची 20 जानेवारीला तीसाठी उपयुक्त असणार आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला पहिला प्रश्न बघूया. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. आपण सोप्या प्रश्नाकडून सुरुवात करूया आणि अवघड प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नाचं उत्तर पटकन चॅट बॉक्समध्ये द्या. सांगा याचं उत्तर काय आहे तर. हां, तर आता या ठिकाणी बघा कसं आहे. या ठिकाणी 3 झिरो आहेत. म्हणजे 3 झिरो म्हटलं 3 झिरो जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, 3 प्लेस दशांश चिन्ह मागं न्यावं लागतं. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय करावं लागेल आपल्याला, बघा 1 त्यानंतर 7 हे आणि याच्या खाली आहे आपल्याकडे 1 0 0 0. मग 3 प्लेस मागं जायचं म्हणजे काय होईल, तर आपलं उत्तर जे आहे ते येईल या ठिकाणी 1 7 आणि हे 2 प्लेस झाले. मग आणखीन 1 जर द्यायचं असेल तर असं आणि या ठिकाणी दशांश चिन्ह आणि हे 0. कोणतं उत्तर आलं मग आपलं, पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा या ठिकाणी 1.5/8 याच्यातील कोणतं दशांश चिन्ह बरोबर आहे, दशांश संख्या. मग या ठिकाणी 1 तर जशाल तसं राहील. फक्त 5/8 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार 5/8चं उत्तर? बघा या ठिकाणी 5/8 करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 8 0 0. काय करावं बरं आता? काय करावं सांगा आता? यस, इथे एक पॉईंट देऊ आणि एक 0 खाली घेऊ, बरोबर? 8 सख 48. मग या ठिकाणी 2 राहिले, या ठिकाणी 0 आणि हात इथे 0 घेतला. 8 दुने 16. बघा आता या ठिकाणी 4 उरलेले आहेत. 0 घेतला, 8 पंचे 40. आपला हा 1 होता आणि हे किती आलं आपलं उत्तर 0.625. हो की नाही? आता याची बेरीज करा. 5 2 6 दशांशला दशांश 1 ला 1. काय उत्तर आलं? कुठं आहे बरं? कोणत्या पर्यायामध्ये बघा बरं? हां, अगदी बरोबर आहात तुम्ही. या ठिकाणी ऑप्शन नंबर डी मध्ये. पुढचा प्रश्न बघा. हां, तर याची आपल्याला काय करायची आहे? यांचा दशमान समकक्ष म्हणजे याला डेसिमलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कसं करणार सांगा बरं? कुणाला येतं बघू, कुणाचं येतं तर. मी तो पण मांडणी करतो. या ठिकाणी 7 येतील. याची मांडणी होईल 0.4. याची मांडणी होईल 0.009 आणि याची मांडणी होईल 0.008. बघा या ठिकाणी बेरीज करा. 8ला 8, 9ला 9, 4ला 4 आणि 7ला 7 दशांश खाली दशांश. 7.498 आलं का नाही बघा बरं? तुम्हाला जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. आता याला कसं करणार? ही किंमत दशमान पद्धतीमध्ये काढा. किती येईल सांगा दशांशमध्ये? सिम्पली सगळ्यात आधी संख्या लिहून घ्या. तिथंच कट करू आपण. चला तिथंच कट करून बघू जागेवरच. त्याला जागेवरच कट करूयात आपण. कसं करणार बघा. आधी हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता 5 1 5, 5 5 25. आता आपल्याकडे आहेत 153 आणि खाली इकडं 5 चोक 20, बरोबर? आता भाग द्या. 20 पंचे 100 आणि 20 सक 120, 20 सात 20 सात 140. बरोबर आहे का गं ईश्वरी? बरोबर आहे का सगळं हे? आता आपण खाली घेतले 3. 5तून 4 गेला 1 राहिला. इथं 0 घेतला. दशांश चिन्ह दिलं, 0 दिला. आता बघा 20 सख 120 किती उरले बरं या ठिकाणी? 0 उरला, 1 उरला, 0 उरला. दशांश आहे म्हणून 0 घेतला. 20 पंचे 100. समजतंय का मित्रांनो? समजत असेल तर या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघा. अर्ध्यात व्हिडिओ सोडू नका. पुढं आलं उत्तर सांगा बरं हे 7.65. पर्याय क्रमांक सी. सापडलं का? समजलं का? का नाही समजलं? पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. हे तर फारच सोपं आहे. तुम्ही सांगायचं याचं उत्तर. मी तुम्हाला याचं उत्तर सांगणार नाही. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. याचं उत्तर ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे? मी तुम्हाला आत्ता सांगितलं समजून. बरोबर ना? सांगा बरं काय येईल तर मग? बरोबर. सी ऑप्शन बरोबर आहे. आत्ता बघा मज्जा येणार आहे. सांगा याचं उत्तर काय येतं तर. करा विचार थोडासा. हा प्रश्न थोडासा अवघड आहे, थोडासा. करा विचार लवकर. हां, काय करायचं आता बघा, मी सांगतो तुम्हाला समजून. कसं करणार आहात तुम्ही या ठिकाणी? तर सिम्पली 0.07 लक्ष द्या जरा. 0.7 अधिक
0.7 आणि 0.07. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्ह कुठं पाहिजे आपल्याला दशांश चिन्ह? आपल्याला काय करावं लागेल, याचं दशांश चिन्ह आणू आपण इथं, याला खालच्याला 10ने आणि वरच्याला सुद्धा 10ने गुणून घेऊ, मग दशांश चिन्ह सारखं होईल. 0.07 भागिले 0.7 अधिक, आता याचं वरचं, याला जर इकडून दिलं तर इथं काय होईल, 7 होईल आणि खाली पण 0.7 होईल. आता बघा छेद सारखे झाले, आता अंशाची बेरीज करून घ्या, म्हणजे 0.07 अधिक 7 0 आणि खाली भाग दिला तर या ठिकाणी 7 0.7 आलं आपल्याला उत्तर. आता आपल्याकडे वर काय आलं बघा, आता इथून इकडे बघू आपण, आता हे राहिलेलं आपल्याकडं आहे 7.07 आणि त्यामध्ये भागिले आहे 0.7 0.7 बरोबर. तर आता आपल्याला भाग द्यायचा आहे, मग त्यासाठी काय करू आपण, याचे दशांश चिन्ह पूर्ण काढून टाकू. दोन प्लेस आहेत ना याच्यामध्ये, इथं 2 आहेत ना वर, हे 2, म्हणून याला 100 न गुणून घेऊ, खाली सुद्धा 100 ने गुणू. आता बघा वरचं काय उत्तर आलं, 707 आणि खालचं उत्तर काय आलं, तर 70 येईन ना, 70. कशामुळे 70 येईन, कारण दशांश चिन्ह एक आहे ऑलरेडी, एकच संख्या पुढे जाणार आहे ना, आहे का नाही. मग आता भाग द्या, कितनं जाईन भाग, 7 ने याला कट करू, धन बघा, 7 10 म्हणजे याला असं कट करून घेऊ, 7 10 70. आता बघा 7 1 7 7 0 0 7 1 7 101/10 असं करावं लागतं बघा. कुठे उत्तर सांगा, 101/10 आलं का नाही, आलं बघा. पुढचा प्रश्न हा आहे आजचा शेवटचा प्रश्न, करा बरं पटापटा. सिम्पली काय करा, दशांश काढून टाका. दशांश काढून टाका. त्यानंतर पहिले आपल्याकडं 3/6/3 पुढं. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, काय करायचं आहे, इथलं दशांश चिन्ह काढून टाकू आणि इथं मधल्या ह्याच्यात काय करूया, एक स्थळ, म्हणजे वर येईल आपलं 27 आणि खाली येईल 0.6. एक दशांश चिन्ह काढून टाकलं, इथं पण एक काढून टाकू, वर येईल 0.1 आणि खाली येईल आपलं 2 फक्त. आता बघा आणखीन आपल्याला कुठलं दशांश चिन्ह ह्या दोघांमध्ये, तर आता आपल्याकडे काय बघा, हे पण दशांश चिन्ह वरच्याचं आणि खालच्याचं कट करून टाकू. आता आपल्याकडे किती राहिलं बघा, आता भाग देऊ आपण. भाग कसा द्यायचा बघा, लक्ष द्या आता व्यवस्थित, इथून देऊ डायरेक्ट, 6 1 6 6 6 36 3 1 3 3 2 6 2 2 कटले, फक्त कोण राहिलं, 27. हे उत्तर आपलं आलेलं आहे 27. तर मित्रांनो हा होता शेवटचा प्रश्न. जर आणखीन व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करून घ्या, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.